जे गावदेव क्रिकेट संघ खोंडेवाडी आयोजित 2026 ची भव्य दिव्य स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील शेवटची मेगा फायनलची मॅच धोत्रेवाडी विपक्ष चौदरवाडी। नक्कीच या परिसरातील कोणी ज्येष्ठ नागरिक मान्यवर आले असतील त्यांना विनंती, आपण मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हा, आपले सहर्ष स्वागत आहे। ज्यासाठी केला होता टास, जो क्षण गोड व्हावा तो क्षण थोड्याच वेळात पाहायला मिळेल। मेगा फायनलची मॅच चौदरवाडी विपक्ष धोत्रेवाडी, 3 षटकाचा सामना। चला सलामीची जोडी इंटर करा धोत्रेवाडी टीम। चार वाजून 57 मिनिटं झालेत, म्हणजे 5 वाजायला 3 मिनिट शिल्लक आहे। म्हणजे बघा आयोजन नियोजन कसं आहे, जबरदस्त। जर धोत्रेवाडी संघ हा मेगा फायनल जिंकत असेल तर सन्माननीय दिनेश रसाळ साहेबांकडून हाय क्वालिटीचे शूज दिले जातील प्रत्येक खेळाडूला, 11 खेळाडूंना। त्यांचे गावकरीच आहेत, कारण दिनेश रसाळ साहेब सुद्धा धोत्रे गावचे आहेत आणि धोत्रेवाडी संघ सुद्धा त्यांचाच आहे। सलामीची जोडी स्ट्रायकेला असेल सुनील दरवडा, नास्टाकला गौरव मध्ये आणि गोलंदाजी मार्कर आपण P1च्या षटकामध्ये चौदरवाडी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू प्रसादला पाहू शकाल। प्रेक्षकांची आलोट गर्दी मैदानाच्या बाहेर पाहायला मिळते। ऐवजेलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे। 3 षटकाचा सामना आहे। फायनलचा पहिला चेंडू, गोलंदाजी ट्रॅकवर प्रसाद आणि स्ट्रायकेला सुनील दरवडा। मेगा फायनलचा पहिला चेंडू, गोलंदाजी ट्रॅकवर राईट आर्म राऊंड द विकेटने प्रसादचा पहिला चेंडू। यावेळेस आपण पाहू शकाल पहिला चेंडू डॉट, जबरदस्त सुरुवात प्रसादची। सलग 3 चौकार मारले तर रसाळ साहेबांकडून 5000 रुपये, सलग 3 षटकार मारले तर 6000 रुपयाचं पारितोषिक, सलग 3 विकेट घेतल्या तरी सुद्धा दिनेश रसाळ साहेबांकडून 5000 रुपयाचं पारितोषिक। आणि यावर देखील स्ट्रोक, यावर मध्ये दुसरा षटकार, सुनील दरवडा ऑन फायर, 6 धावा। दिनेश रसाल दादा आमचे 1 नंबर, दिनेश रसाल दादा आमचे 1 नंबर। समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर, समाज। या चौकाराने धोत्रेवाडी संघाची टोटल तब्बल धावफलकावरती 35 धावा। आपलातून बॅटिंग एकदा टाळ्या झाल्या पाहिजे गौरव मध्येसाठी, जबरदस्त बॅटिंग। यावेळेस आपण पाहू शकाल गती परिवर्तन, डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2चा खेळ संपला आणि धावफलकावरती 35 धावा। दोन षटकाचा खेळ संपलाय। मेगा फायनलची मॅच आहे। 35 धावा बनल्यात। गोलंदाजी ट्रॅकवर दशरथ आहे, ऑन स्ट्राईकला सुनील दरवडा आहे।
7 चेंडूचा खेळ बाकी. यावेळेस गती परिवर्तन, डॉट बॉल. चांगली सुरुवात करते दशरथ. निर्धाव चेंडू. यावेळेस जबरदस्त गोलंदाजी, सलग 2 डॉट बॉल. आणि जे 3 षटकार मारले गौरव मधेला, त्याच्यासाठी हरी पादीर या गावचे जबरदस्त व्यक्तिमत्व, त्यांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे तब्बल 6,500 रुपये असतील गौरव मधेसाठी. आक्षेप घेतला गेलाय. फोर डिलिव्हरी आहे. यावे फुलटॉस, मोठा तडाखा. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातो. गणराज चषक पर्व 6 जयगावदेव क्रिकेट संघ कोंडेवाडी आयोजित भव्य दिव्य स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस. अंतिम दिवसातील शेवटचा सामना मेगा फायनलची मॅच. पहिला धाव संपला. 45 बनल्यात. धोत्रेवाडी संघाने 45 धावा बनवल्यात आणि आता टार्गेट आहे टीम चौदरवाडी संघासमोर 46 धावांचं. आणि जो संघ फायनल मारेल त्याच्यासाठी ऑफर आले. म्हणजे जे व्हाईट स्टंप आहे ते फायनलचा संघ घेऊन जाऊ शकतो, अशी आयोजन कमिटीची सूचना आली आमच्यापर्यंत. खालचे नाही नेऊ शकत नाही आपण. जे व्हाईट कलरचे आहे ते बिंदास घ्या. जो संघ चॅम्पियन बनेल त्यासाठी ऑफर आहे. ऑफर जारी असेल. सलग 3 षटकार, सलग 3 चौकार. सलग 3 षटकाराला 6,000, सलग 3 चौकारासाठी 5,000, सलग 3 विकेटसाठी 5,000 आणि आयवा जेलसाठी तब्बल 500 रुपये. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल स्टेजवरती पाहायला मिळतोय. सन्माननीय दिनेश रसाळ साहेबांसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे. सलामीची जोडी स्ट्रायकेला मोहन केवारी, नाश्ताईला दशरथ केवारी, गोलंदाजी मार्कवर किरण गावंडा. बघा ऑलिंडर आणि प्रेक्षक कशी फिल्डिंग लावले आयवा जेलसाठी. पूर्ण पॅक करून टाकले. आयवा जेल जारी असेल जोपर्यंत सामना संपत नाही तोपर्यंत. गोलंदाजी मार्कवर राईट आर्म होते. विकेटने किरण गावंडा येतो. ऑन स्ट्राईकला फलंदाज मोहन केवारी. 46 धावांचं टार्गेट. पहिला चेंडू. यावेळी जबरदस्त चेंडू. गती परिवर्तन, स्लोरमन डिलिव्हरी, निर्धाव बॉल. पहिला चेंडू डॉट आलाय. पुन्हा एकदा किरणचा पुढील चेंडू मोहनसाठी. यावेळी चांगला फटका आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगले क्षेत्ररक्षण. फक्त अवघी सिंगल धाव आणि या सिंगलने चौदरवाडी संघाचं खातं ओपन होतंय. श्री गणेशा होतोय. 2 चेंडूचा खेळ झालाय. पहिला डॉट आलाय, त्यानंतर सिंगल आले. आता तिसऱ्या चेंडूवरती स्ट्राईक केला टीम चौदरवाडी संघाचा बाहुबली दशरथ केवारी.
पुन्हा एकदा किरणचा पुढील चेंडू राईट आर्म मोडतो विकेटने. फुलटॉसवरती तुटून पडलाय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. 6 धावा. हाईट फॅक्टर साठी चेक केला जाईल. पंचांची मागणी आहे. तिसऱ्या पंचांकडे रेफर केला गेला हाईट फॅक्टर साठी. फेर डिलिव्हरी आहे. षटकार आला आणि या षटकाराने धावफलकावरती तब्बल 7 धावा. कमबॅक करावं लागेल किरणला. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू समोर ड्राईव्ह आहे. एक्स्ट्रा कव्हरला खराब क्षेत्ररक्षण. बॅकअप आहे तिथे बॅकवर्ड एक्स्ट्रा कव्हरला फक्त सिंगल धाव आणि या सिंगलने चौदरवाडी संघाची टोटल मेगा फायनल खेळत असताना धावफलकावरती 8 धावा. यावेळी चांगला फटका लॉंगांमध्ये ऋतिक आहे. एक धाव बनले. दुसरीसाठी प्रयत्न होत नाहीये. फक्त सिंगल धाव या चेंडूवरती आणि या सिंगलने चौदरवाडी संघाची टोटल नाबाद आपण पाहतोय धावफलकावरती 9 धावा. जोपर्यंत खेळपट्टीवर ही जोडी आहे ना तोपर्यंत काही घडू शकतंय. दोन्ही स्टार खेळाडू आहेत आणि समोर गोलंदाज सुद्धा स्टार आहे. यावेळी फुलरलेचा चेंडू जबरदस्त गोलंदाजी. बिग विकेट डाऊन. दशरथ बॅक टू द आउट. पहिला आग्रा चौदरवाडी संघाला. धावफलकावरती 9 धावा बनल्यात. धावफलकावरती 9 धावा आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर दुसरं षटक हाताळण्यासाठी आदेश आला. स्ट्रायकेनला मोहन हा सलामीचा फलंदाज असेल. नास्ट्राईकला नौका फलंदाज प्रसाद. काय जबरदस्त गोलंदाजी केले किरणने. जर धोत्रेवाडी संघ चॅम्पियन बनत असेल तर सर्व खेळाडूंना शूज दिले जातील सन्माननीय दिले रसाळ साहेबांकडून आणि सर्व खेळाडूंना टी शर्ट दिले जातील सन्माननीय काशीनाथ रसाळ साहेबांकडून. एकदा टाळ्याने स्वागत करायचं आहे दोन्ही साहेबांचं. गोलंदाजी ट्रॅकवर आदेश. पहिला चेंडू शॉर्ट फुल रोहित शर्मा 7 मध्ये बिग हिट केलाय. चेंडू लांब लचक. 6 धावांसाठी ऐवज झेल टिपलाय. काय फिल्डिंग लावले. ऐवज झेल एवढ्या लांब जाऊन षटकार तरी सुद्धा ऐवज झेल टिपलाय. रमेशने ऐवज झेल टिपला. आपण या टॉस बॉक्स मध्ये आयवा जेल कॅरी केले. जबरदस्त आयवा जेल. पुन्हा एकदा आदेशचा पुढील चेंडू धावफलकावरती 15. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल इथे. यावेळेला जबरदस्त आपण पाहू शकाल. चेंडू सीमा पार. 6 धावा. 2 आयवा जेल झाले. दोन्ही प्रेक्षकांना विनंती आपण या समालोचन कक्षाजवळ आपले जे पारितोषिक आहे ते दिने रसाळ साहेबांच्या शुभ हस्ते दिले जाईल आणि फलंदाजाला संधी आहे. अजून एक षटकार आला तर दिने रसाळ साहेबांकडून तब्बल 6000 रुपये. 2 षटकार आले. तिसरा येईल का? दोन षटकार आले. तिसरा येईल का? फलंदाज मोहन केवाडीच्या बॅटमधून. हीच खरी ओळख आहे दिने रसाळ साहेबांची. जबरदस्त व्यक्तिमत्व पाहायला मिळते आपल्याला या मैदानावरती. पूर्णपणे प्रेक्षकांना पैशांची बरसात केले. ऑलिंडर असो ऐवजेल असो षटकार चौकार हॅट्रिक असो. यावेळी तिसरा आलाय आणि इथे 6000 रुपयाचं पारितोषिक मोहन केवाडीच्या बॅटमधून. सलग तिसरा षटकार. 6 धावा.
बघा 30 षटकार गेले, 2 षटकारवरती आयवा झेल झाल्या, तिसऱ्या षटकारवरती आयवा झेल सुटला. धावफलकावरती तब्बल 27 धावा, 9 चेंडू 19 धावांची आवश्यकता. सत्तावीस धावा. चला आयवा जेलवाले आपण या रसाळ साहेबांच्या शुभ हस्ते कॅमेरामॅन विकास आपल्याला विनंती आहे आपण कव्हर करा. आयवा जेलचे मानकरी तसेच राम बांगारे बांगारवाडी गावचा एक चांगला खेळाडू आमचे मित्र, त्यांनी सुद्धा आयवा जेल कॅरी केला. जबरदस्त व्यक्तिमत्व दिने रसाळ साहेबांसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. धावफलकावरती 27 धावा. पुन्हा एकदा आदेश. यावेळेस खराब गोलंदाजी, वाईट चेंडू, अतिरिक्त धाब्याने धावफलकावरती आता 28 धावा. पुन्हा एकदा आदेशचा पुढील चेंडू. यावेळेस जबरदस्त गोलंदाजी, यॉर्कर चेंडू, निर्धाव बॉल. 8 चेंडू 18ची आवश्यकता. जबरदस्त सामना, पैसा वसूल सामना. दोन्ही संघाच्या हृदयाचे ठोके चुकवतो हा सामना. जबरदस्त मेगा फायनलची मॅच. पुढील चेंडू मोहनसाठी. यावेळेस जबरदस्त कमबॅक करतो आदेश. सलग 30 षटकार केल्यानंतर जबरदस्त गोलंदाजी. 7 चेंडू 18ची आवश्यकता. 7 चेंडू 18 धावा. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. प्रेक्षक वर्गांना मात्र इथे जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. पैसा वसूल सामना आणि प्रेक्षकांची अफाट गर्दी पाहायला मिळते या प्रेक्षक क्रीडा नगरीमध्ये. जबरदस्त गर्दी. यावेळेस शॉटन फुल केला. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण, सिंगल धाव. आणि आता समीकरण. येणारे 6 चेंडू. चौदरवाडी संघाला 17 धावांची आवश्यकता. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये दोन्ही संघाचं स्वागत करायचं आहे. जबरदस्त सामना. 6 चेंडू 17ची आवश्यकता. आणि रसाळ साहेबांची आम्हाला सूचना आले. आयवा जेलसाठी ऑलिंडर प्रेक्षक वर्ग सावध रहा. 6 चेंडू शिल्लक आहेत. अजून संधी असेल आपल्यासाठी. आयवा जेलसाठी तब्बल 500 रुपयाचं बक्षीस आहे. 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता. स्ट्रायकेला मोहन केवारे एक हार्ड हिटर फलंदाज. 6 चेंडू 17 आणि पंचांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणायचा नाही. दोन्ही टीमला विनंती आहे. पंच जबरदस्त आहेत. प्रमुख पंचांच्या भूमिकेत प्रकाश बला, स्क्वेअर पंचांच्या भूमिकेत राजेश उघडा. 6 चेंडू 17ची आवश्यकता. स्ट्रायकेला आपण पाहू शकाल टीम चौधरवाडी संघाचा बाहुबली मोहन केवारी. 6 चेंडू 17. गोलंदाजी ट्रॅकवर सुनील. पहिला चेंडू. पुढचा चांगला फटका आहे. ग्राउंड शॉट आहे. लॉंगांमध्ये चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. फक्त सिंगल धाव. आता समीकरण चेंज होत आहे. 5 चेंडू 16ची आवश्यकता. स्ट्रायकेला प्रसाद. गोलंदाजांच्या शैलीवरती आक्षेप घेतलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने.
फोर डिलिव्हरी आहे. आता मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू 16ची आवश्यकता. जबरदस्त मेगा फायनलची मॅच, खचाखच भरलेलं स्टेडियम आपण पाहू शकतो. कोंडेवाडी संघाचं मैदान पूर्णपणे 1000च्या वरती प्रेक्षक थेट मैदानावरती आहे. जबरदस्त प्रेक्षक वर्ग. 5 चेंडू 16 धावा. स्ट्रायकीला प्रसाद. यावेळेस फटका जबरदस्त आहे, परंतु तिथे जे ड्रॉप झाले, लॉंग ऑन मध्ये जे ड्रॉप झाले, या चेंडूवर आपण पाहू शकाल सिंगल आले. आता समीकरण चेंज होतंय. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15ची आवश्यकता. चार चेंडू 15 धाबा. जबरदस्त सामना, पैसा वसूल सामना, दोन्ही संघाच्या हृदयाचे ठोके चुकवणारा सामना. ज्या प्रेक्षक वर्गांना हृदयविकाराचा आजार आहे त्यांनी मॅच बघताना जरा काळजी घ्या. जबरदस्त सामना. 4 चेंडू 15. यावेळेस जबरदस्त शूट. यावेळेस संघर्ष करताना ठोकला षटकार. 6 धावा. ऐवाजेल टिपला गेलाय. जबरदस्त ऐवाजेल. ऐवाजेलवाले आपण या. आता येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. फायनल कशी असावी तर या प्रकारची फायनल. 3 चेंडू 9ची आवश्यकता. चला कॅमेरामन आपण फोकस करू. ऐवाजेलचा मानकरी मालेगाव संघाचा खेळाडू ठरतोय. आज मात्र ऐवाजेलने नाद केलाय. भरपूर खेळाडूंनी ऐवाजेल टिपलाय. एकदा साहेबांचं स्वागत करायचं आहे पुन्हा एकदा. 3 चेंडू 9ची आवश्यकता. यावेळेस जबरदस्त गोलंदाजी. यष्ट्या वाकवल्यात. फलंदाज बाद. चला फोर डिलिव्हरी आहे. फलंदाज बाद आहे. फुलटॉस वरती मोठी विकेट. फलंदाज आपण पाहू शकाल ज्यांनी सामना फिरवला होता तो तंबूत होतोय. फलंदाज आपण पाहू शकाल मोहन आणि नवीन फलंदाज इंटर होतोय. अजून एक हार्ड हिटर किरण. 2 चेंडू 9ची आवश्यकता. हुकला तर मुकला, ठोकला तर जिंकला. सैराट चित्रपटासारखी कहाणी. प्रेक्षक वर्गांना विनंती आहे दोन्ही संघाचे टाळ्याने स्वागत करायचं आहे. जोरदार टाळ्याने स्वागत करायचं आहे. 2 चेंडू 9ची आवश्यकता. स्ट्रायकीला किरण हा फलंदाज. 2 चेंडू 9 धावा. जबरदस्त मॅच. यावेळेस आपण पाहू शकाल षटकार आलाय. जबरदस्त सामना. षटकार आलाय. आता 1 चेंडू 3ची आवश्यकता. आता ऐवाजेल मात्र नाही घेतला. जबरदस्त मॅच. दोन्ही संघाच्या हृदयाचे ठोके चुकवणारा सामना. ज्या प्रेक्षकांना हृदयविकाराचा आजार आहे त्यांनी बघताना काळजी घ्या, अन्यथा आपल्याला झटका येऊ शकतो. 1 चेंडू 3ची आवश्यकता. आणि सर्व प्रेक्षक खेळाडूंना विनंती आहे अंपायरने निर्णय दिल्याशिवाय कोणी आतमध्ये जाऊ नका. ज्यावेळेस अंपायरचा निर्णय येईल त्याच वेळेत जा. 1 चेंडू 3ची आवश्यकता. प्रेक्षक वर्गांना विनंती आहे टाळ्याने स्वागत करायचं आहे दोन्ही संघाचं. सामना संपला नाहीये. मेगा फायनलचा सामना. 1 चेंडू 3ची गरज. यावेळेस आपण पाहू शकाल कोणी जायचं नाहीये. 2 धावा बनल्यात आणि इथे विजय होतोय. धोत्रेवाडी संघ चॅम्पियन बनतोय. चला जाऊ शकता, जाऊ शकता. काय मेगा फायनल झाले. एका धावीने पराभूत झालाय चौदरवाडी संघ. जबरदस्त मेगा फायनलची मॅच.